माय माऊली नमस्कार. आज आपण पिठापुरम शक्तिपीठापैकी माहिती बघूया. पिठापुरम हे भारतातल्या 55 शक्तिपीठापैकी एक समजले जाते. श्री दत्तगुरूंचा पहिला मनुष्यरूपी अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मठिकाण म्हणजे पिठापूर. पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान महान असे पीठ, कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे एकमेव शक्तिपीठ होय. हे पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशामध्ये सामलकोटहून 12 किलोमीटर दूर वसलेले एक लहानसे गाव. या मंदिरात श्रीपाद श्री वल्लभांनी, श्री दत्तात्रेयाची, श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम तेजस्वी अशा सुंदर मूर्त्या आहेत. श्री दत्तात्रेयांचे 3 अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान म्हणजे हे आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान. एक पाद गया तीर्थ. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते, तर पाय पिठापुरम येथे होते. गयेला मस्तक, पिठापूरला पाय, म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. श्रीपाद श्री वल्लभ जन्म ठिकाणाजवळ पादगया हे क्षेत्र. हे तीर्थ म्हणजे तलाव असून तेथेच कुकुटेश्वर मंदिर आहे. तेथे शंकर पार्वती यांनी कोंबडी या रूपाने काही काळ वास केला होता. याच परिसरामध्ये 3 शिर 4 हात अशी श्री दत्तात्रेयाची स्वयंभू अशी देखणी मूर्ती आहे. जेव्हा गयासुराचा वध झाला तेव्हा त्याच्या पायाकडील भाग पिठापूर येथे पडला अशी एक श्रद्धा आहे. म्हणूनच या ठिकाणाला पादगया, दक्षिणगया असे म्हणतात. येथे आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण हे विधी केले जातात. कुंती माधव. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव, प्रयाग येथे वेणी माधव, रामेश्वर येथे शेतू माधव, त्रिविक्रम येथे सुंदर माधव असे पिठापुरम येथे कुंती माधव अशी माधवाची 5 मंदिरे होय. पांडव माता कुंतीने जेथे माधवाची पूजा केली ते स्थान म्हणजेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ते स्थान म्हणजेच पिठापुरम. खरोखर पिठापूरला जाऊन एकदा तरी दर्शन घ्या, अनुभूती घ्या. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.